नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अभियांत्रिकीच्या 29 विद्यार्थ्यांना अन्नामधून विषबाधा. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. कनक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वर्ध्याच्या पिपरी मेघे परिसरातील बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना नुकतीच घडलेली आहे. रविवारी रात्री मेसवर जेवण केल्यानंतर 26 मुली आणि 3 मुले अशा 29 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. बजाज इंजिनिअरिंग कॉलेजमधील द्वितीय वर्षाचे विद्यार्थी वसतिगृहात राहतात. या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या सोयीसाठी मेसची व्यवस्था केलेली आहे. या मेसमधून विद्यार्थ्यांना योग्य जेवण मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती, पण महाविद्यालय प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलेले नाही. रविवारी रात्री मेसमधून विद्यार्थ्यांना मंचुरियन आणि पनीरची भाजी देण्यात आली. हे खाल्ल्यानंतर 11 विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास व्हायला लागला. लगेच विद्यार्थिनींना महाविद्यालय प्रशासनाने खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती सुधारत असतानाच आणखी काही विद्यार्थ्यांना असाच त्रास जाणवला. तालुका अधिकारी उपचार केल्यानंतर महाविद्यालयातील पाणी आणि जेवणाची तपासणी केली. जिल्हा आरोग्य विभागाकडून महाविद्यालयात तपासणी करण्यात आलेली नंतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही पाण्याचे नमुने घेऊन अन्न औषध विभागाला तपासणीच्या सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राज पराडकर यांनी दिलेली होती. मळमळ, उलट्या व हगवण ही लक्षणे विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेली होती. काही दिवसापूर्वी जेवणात किडे आढळून आले होते. याबाबत विद्यार्थ्यांनी मेस संचालकाकडे तक्रार केलेली होती. मेस संचालकाचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे, त्यामुळे शिळे अन्न विद्यार्थ्यांना दिले जाण्याची दाट शक्यता यात वर्तवण्यात येत असून पालकाच्या संतापानंतर मेस कंत्राटदार यांचा कंत्राट रद्द करण्यात आला. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.